नमस्कार. तर आज प्रियांका खामकर बनत आहे दुर्गा माता आणि दुर्गा अवतार करणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे सगळं सामान आहे. आणि आता आम्ही चालले आहे स्टुडिओमध्ये. आपले मेकअप आर्टिस्ट आपली पूनम संकपाळ ही आता पोहोचत आहे. त्यासोबतच आपले फोटोग्राफर रेडी आहेत, सगळेजण रेडी आहेत. आपला खूप लवकर. नमस्कार, मी प्रियांका खामकर आणि आज आमचा गेटअप असणार आहे, दुर्गा अवतार असणार आहे. आणि आज अबला नारीचं मी आता गेटअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर दुर्गा अवतार दाखवणार. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल हे सगळं आमचा आता सेटअप आम्ही मांडतोय. आणि ही माझी मेकअप आर्टिस्ट आहे पूनम संकपाळ. आणि त्याच्यानंतर आपण टॅटू स्टुडिओमध्ये आहे, तुम्ही बघालच, ब्लॅक लोटस टॅटू म्हणून. तर हे आपले सर आहेत, कैलास सर. बघा त्यांचं लाईव्ह काम चालू आहे. तेही आपले ऑडियन्स आहेत आज. आणि इकडे आहेत लतिका मॅडम. तर आज आपण जे काही करणार आहोत त्या सगळ्याची एक जर्नी आपण बनवणार आहोत. खूप मस्त पैकी मेकअप कसा करणार हे पूर्ण आपली. तर बघूयात आपण एक शॉर्टमध्ये. तर चला मग आपण आज मस्त दुर्गा अवतारामध्ये. आणि स्पेशली हे आहे त्याचा आपण मस्त पुरेपूर उपयोग करतोय मस्त दुर्गा अवतार. चला बाय. कसा सांगू रात लागावा विसरावा वनवाहा जिव्हारीचा सांग विजवावा कशा पायी जडवावा गुंतवावा सोडवावा किती त्यांनी कुणासाठी आजावात भिजवावा जीव हा सांगना सांगना तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला साडी चोळीन आईचा शृंगार सजला दीप ज्योतीला लखलखला आई तुझा गाभारा सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला खाऊन येसी खाऊन येई संकट काळी शक्ती रूप दाता शक्ती रूप दाता गोंधळ मांडला माझ्या माय माऊलीचा. दुर्गा अवतारासाठी आम्ही मेकअपला चालू केलं. पूनम संकपाळ ही मेकअप अतिशय उत्कृष्ट करते. त्यात दुर्गा अवतार म्हटल्यावरती मेकअप आपला उठून दिसला पाहिजे, एकदम चेहरा आणि चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स, त्याच्यामुळे मेकअपही तसाच. साडीसोबत आपला चेहराही खुलून आणि उठून दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी धमाल मस्ती केलेले हे काही क्षण आहेत. काय करतात मेकअप चालू असताना केलेली मजा मस्ती. आणि प्रियांका खामकर शांत बसेल का? काही ना काहीतरी चालूच असतं. मुझको दीवाना बनाया. एक ऐसा शॉट, हाँ ऐसा ही शॉट लेने का. दुर्गा माताचा लुक असल्यामुळे डोळे तर प्रभावी आहेत. दुर्गा मातेचे डोळे अतिशय रेखीव असे पूनमने रेखाटले होते. मेकअप हे एक कला आहे, आर्ट आहे. आणि ज्याला जमेल त्यालाच ते उत्तमरित्या साधता येतं. नाहीतर चेहऱ्यावरती थोडा जरी मेकअप कुठेतरी क्लॅश झाला, प्रॉब्लेम होतो, पूर्ण चेहऱ्याचीही वाट लागते. त्याच्यामुळे मेकअप आर्टिस्ट निवडतानाही एकदम काळजी घ्या. आपली पूनम तर एकदम हुशारच आहे. तिने डोळ्यांचा मेकअप खूपच छान प्रकारे केला. आणि विशेषतः डोळ्यांवरती जास्त लक्ष असतं कोणताही मेकअप असेल ते. आणि त्यात दुर्गा माता असेल तर तिचं ते आक्रोश त्याच्यामध्ये डोळ्यांवरती प्रभावी लक्ष जातं. चेहऱ्यावरचा मेकअप झाल्यानंतर आम्ही ड्रेसिंग करायला घेतलं. आणि ते म्हणजे लाल कलरमधली ही राजलक्ष्मी नऊवारी साडी. लाल कलर
दुर्गा मातेसाठी लाल कलर निवडला कारण अतिशय तेजस्वी, शुभ्र आणि सर्व संकटांवर मात करणारी अशी ही दुर्गा माता आपल्याला साकारायची होती. त्याच्यानंतर देवीचे दागिने आणि दुर्गा देवीचे दागिने म्हणजे अतिशय तेजस्वी आणि दिव्य शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे साडीसोबत आपल्याला दागिनेही उठून दिसणारे, दिमाखात असणारे घालायलाच पाहिजे. नजरच नको लागायला आता. देवीचा साज म्हणजे तेजाचा झरा. दागिन्यांनी नटलेली ती दुर्गा माता अतिशय सुरेख दिसत होती आणि तिचं हे रूप पाहतच राहावं असं वाटत होतं. हे बघा, तर प्रियंका खामकर इथे आलेले आहेत टॅटू पिअर्सिंग मध्ये. हे नेरूळमध्ये खूप फेमस शॉप आहे. बाहेर शहरातून इकडे लोक येतात. आणि चला आज जाऊया काय चालत आहे. हे सगळं बसलेले आहेत, यांचा टॅटू काढत आहे. ओम से त्रिशूल से बघा, हे किती छान वाटतं. एकंदर यांचा दुसरा टॅटू चालू आहे. आणि हे आपल्यासमोर आलेली आहे प्रियंका खामकर. आयलॅशेस लावलेले आहेत आता. बघा किती छान. त्याच्यानंतर कपाळावरती भरजरीत असा मांगटिका. मांगटिका म्हणजे देवीच्या ज्ञानाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा मांगटिका देवीच्या सौंदर्यपूर्ण रूपाला अधिक उठावदार बनवतो. त्यामुळे मांगटिक्याचं विशेष महत्त्व आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे मुकुट. देवीच्या देवत्वाचे, देवीच्या श्रेष्ठत्वाचे आणि शत्रूवर विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणजे मुकुट. देवीच्या हातावरचा गोलाकार शेंदूर म्हणजे परिपूर्णतेचे, सुरक्षिततेचे आणि कृपेचे चिन्ह मानले जाते. त्याच्यानंतर झुमके घालण्यात येतात. झुमके हे सौंदर्याचे विशेष अंग आहे. देवीची नथ ही लाघवी रूपाचं आणि शोभेचं प्रतीक आहे, जिच्या झुलण्यानं शुभकांक्षा आणि समृद्धी वाढते. पुढं बघा, गौरीला पण त्याने खूप छान असा माझा मेकअप केला होता. एकदम हाताला, पायाला, ती स्वतः बघा पायाला पण लावते आणि खरंच खूप डेडिकेटेडली ती करते ना तिचं काम. पण मला फार आवडतं. त्यामुळे मी तर म्हणेन की असेच लोक पुढे जातात, ही गोष्ट बघतात, पॅशनेटली करतात. त्यामुळे मला खरंच तिला खूप शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि माझ्या प्रत्येक देवीच्या रूपाच्या मध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. गौरीचाही लुक तिने खूप छान केला. आजही लोक येऊन मला सांगतात खरंच तू गौरी वाटत होतीस. आणि आजही मी आता अंबा माता बनली आहे, दुर्गा बनली आहे. आणि त्या दुर्गेमध्ये पण मी म्हणेन की ह्या दुर्गेचंही तितकंच महत्त्व आहे. तिच्यामुळे आज मी ह्या रूपामध्ये तुम्हाला दिसते. त्यामध्ये यासाठी जोरदार टाळ्या होऊन जात्या, टाळ्या. आमचं शूट चालू असताना अचानकच एक जोगतीन खरंच स्टुडिओच्या समोर येऊन उभी राहिली आणि मला हळदी कुंकू लावू लागली. माझी नजरही काढली आणि पाहतच राहिली किती वेळ. जणू काही खरंच तिला वाटत होते की दुर्गा समोर आहे. आणि मला विचारलं, मी गाणं गाऊ का देवी? मी म्हटलं हो. नारी जन्माची पुण्य आई, सुख दुःखाची नवलाई, कंठ दाटून आई सासरी मी जाई. एका सेनाचे आई बाप, तरी जीवनाय शाप, कोण्या धर्माचे पाप माफ करी कोणी नाही. एक ईश्वराचा लेणा, पती जीवनाचे दान, सोन आयुष्याच होई, परी तुझे ग जीवना, सोन आयुष्याच होई. जय दुर्गा माता की उदय उदय, जय अंबा माय की उदय उदय, जय दुर्गा माता की उदय उदय, जय उदय उदय, जय दुर्गा माता की उदय. देवीचा हा उदो उदो ऐकून तिथल्याच एका सुवासिनीच्या अंगात काही क्षणांसाठी तिथे खरंच देवी अवतरली असून सगळा पवित्र, आध्यात्मिक आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण तिथे तयार झालं.
एक वंदनीय असा क्षण होता जेव्हा दुर्गा देवी एका सुवासिनीच्या रूपात येऊन प्रकट झाली. अंगात आलेल्या सुवासिनीची ओटी भरतात, हळदी कुंकू लावतात. सुवासिनीच्या साजात उमललेलं हे दैवी तेज त्या सुवासिनीला आशीर्वाद देतात. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा देवी रौद्ररूप धारण करते, दुष्टांचा नाश करते आणि भक्तांना आश्रय देते. ह्या व्हिडिओद्वारे एक छोटासा सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येक स्त्रीच्या आत शक्तीचं, धैर्याचं, संघर्षाचं रूप आहे आणि दुर्गा शोधायची गरज नाही. तूच दुर्गा आहेस तुझ्या संघर्षात, तुझ्या स्वप्नात, तुझ्या अयिगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्द्य शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति देक्षिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. देवीचं रूप जेवढं दयानिधी आहे तेवढंच रौद्र रूपही आहे जेव्हा अधर्म वाढतो. अरे थांब पोरे, कुठे चालले? थांब. सोड. अरे थांब. आई माझं रक्षण कर. थांब पोरी, मी तुझ्या रक्षणासाठी आली आहे. महिषासुर आहे मी. महिषासुर आहे मी. स्त्रियांवरती अन्याय करणाऱ्या नराधमांचा स्त्रियांवरती अन्याय होता कामा नये. आणि पोरी तू लक्षात ठेव, आपल्या नरी नाही बघायचं, सबला बनायचं. दुर्गा बन दुर्गा. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्कृता. वत्सा, मला प्रसन्न करण्यासाठी अघोरी उपवास तपास करू नकोस, स्वतःच्या जीवाचे हाल करू नकोस. त्यापेक्षा कोणावर अन्याय करू नकोस, कोणाच्या तोंडचा घास पडवू नकोस. एकीकडे पाप करून दुसरीकडे पुण्य करायचं नाटक करू नकोस. मला कुठल्याही दगडरूपामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी सापडेल तुला तुझ्या घरामध्ये, तुझ्या घरामध्ये आईच्या रूपामध्ये, बहिणीच्या रूपामध्ये, बायकोच्या रूपामध्ये, मुलीच्या रूपामध्ये. प्रत्येक स्त्रीचा आदर करा, मग ती स्वतःच्या घरातली असो किंवा दुसऱ्याच्या घरातली असो. आणि जिथं जिथं नारी शक्तीचा अपमान होईल तिथे तिथे त्या नराधमांचा संहार करण्यासाठी मी आहे. मी आहे दुर्गा, मी आहे कालिका, मी आहे चंडिका, मी आहे जगदंबा. आणि दुर्गा फक्त मीच नाही तर दुर्गा तुझ्यातही आहे. आता अबला नारी बनायचं नाही तर आता वाघीण बनायचं आहे आणि वाघीण म्हणून जगायचं आहे आणि अन्याय होणाऱ्या प्रत्येक नराधमाला ठार मारायचं आहे. आम्ही सगळ्यांनी खूप हा प्रवास एन्जॉय केला दुर्गा मातेचा अवतार म्हणून. आणि लिटरली शेवटला जे काही झालं ना ते खूप खूप सुंदर होतं आणि ह्यांनी पण खूप छान प्रतिसाद दिला. लतिका मॅडमने खूप सुंदर, खूप सुंदर. आणि एकदम शेवटला आली पण बोलतात ना एकदम खूप मस्त, खूप मस्त किशोरी. आणि सर ऑल दी बेस्ट. आमचे महिषासूर एक नंबर. म्हणजे मी बोला की दुर्गा मातेला अजून थोडं बोलतात ना एक शक्ती तिची जर प्रकट करायची, तिने महिषासुराचा वध करून जे काम केलं ते खरंच लाजवाब होतं. तुमचं काम ऍक्टिंग एक नंबर. ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि बॅक एंड सगळे जे काही एफर्ट्स घेतले असतील तर ते प्रतीकने घेतले. सो खरंच हॅट्स ऑफ टू यू. सगळी मेहनत याची आहे मी म्हणेल. मी फक्त मिरवलंय, बॅक एंड याचा आहे कॅमेरा. पण जितकं मेहनत लागली आहे तयार होण्यापासून आणि ते सगळं इव्हेंट करण्यापासून, ते सगळं जे इव्हेंट ते ऑर्गनाईज केले ते प्रियंका खामकरनी केले. तर त्यामुळे आपण सगळे इथे उपस्थित आहोत. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. साक्षात ती दुर्गा तयार केली आहे आपल्याकडून संपानीने. आणि ती खरंच खूप छान मेकअप आर्टिस्ट आहे आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ती खरंच मन लावून करते ना. तर मी खरंच तिला खूप शुभेच्छा दिल्या. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. आणि खरंच ही एक मी म्हणे मेकअप आर्टिस्ट दुर्गा मातेने शुभेच्छा दिल्यात. म्हटलं माझा प्रवास खूप सुंदर. कारण गौरीचा पण जो आम्ही लूक केला तर गौरीच्या लूकमध्ये पण हीच होती. आणि प्रत्येक म्हणजे देवीच्या रूपासाठी मला मी म्हणेल की ही धावून येते माझ्यासाठी. कदाचित आपल्यामध्ये ट्युनिंग असेल, कॉम्बिनेशन आपलं होतंय छान, केमिस्ट्री आमची जुळते खूप. आणि खरंच ही इतकी सुंदर मी म्हणेल की तर ही मेकअप आर्टिस्ट तर आहेच, प्लस त्याहून मैत्रीण बोलू शकते, मी बहीण बोलू शकते. खूप सुंदर सुंदर. तर एक मिठी तर बनतेच आपली. आणि आता भक्त आणि खूप सुंदर आहे ही. आणि खरंच हिला तुम्ही ऑर्डर द्या, मी तिचा तुम्हाला नंबर मेन्शन करेन. ऑल दी बेस्ट. थँक्यू. माझा आशीर्वाद आहे तुला. वत्स आशीर्वाद आहे.
तर आज मी दुर्गा माता बनलेलीच आहे, तर आपल्याला महिषासुर हा हवाच. त्या नरधमाचा वध हा झालाच पाहिजे. तर आपण कोण दुर्गा? मीच आहे दुर्गा आणि मी तुझा संहार करणारा आले. मी तुझा संहार परत सांगा तर. आहे की नाही? ठीक आहे, असं करू ना. दुर्गे शूट. कॉमेडी होईल, आपल्याला थोडं सिरियस करायचंय. ठीक है, ठीक है, ठीक है. और ये इसको कैश देंगे ना, वो इसको मत लेना, नहीं तो वो भी लेके खाली मैं सब दूंगी. ठीक है. अरे पण राहून दे, तुझ्या हातातच राहून दे ना. नाही मला प्रकट करायचं ते मग सोडेल. अगर परत कॅच. मीच आहे दुर्गा आणि जरा थांबा, तुझा वध करण्यासाठी मी आले आहे. आणि मग तुम्ही खाली पडायचं. हो ना आणि मग असं करायचं, मग तुम्ही खाली पडा. चल घालताना. तुम्ही मला कॅश द्या आणि तिच्यावर काहीतरी तो ते अन्याय करताना दाखवू दे. हा, ती तो मला छेड काढतोय. ये. हा ठीक मी आपली आहे. अशी फोन दे, मी फिरत हे पाहिजे का? एक मिनिट, हे पाहिजे का? मी असंच आपलं नाही, चाललंय, नाही. आपली फिरते. तू मला देवी माते धावू नये माझ्या काढू काही नको ना, येतंय असं पण तू काय ते. मारू नको, फक्त छेड काढतो हे देवी माता धावू नये मगच येणार ना देवी. कधी बोलेल मी आता? समज मी चालले अशीच फोनवर बोलवलं, हा मध्ये माझी छेड काढतोय, हा. मग मला सुधरत नाही काय करायचं काय नाही. देवी माते असं बोल ना, प्रार्थना कर हा, ना. हा, म्हणून देवी माते धावून ये माझ्यासाठी. हा. आणि मग मी शेवट तुला लेक्चर देईल. मुली तुझ्या आला कॉल. असं नाही. सांग ना, तुला ऍक्टिंग करायचंय ना. असं काहीतरी बोल, ए, आयटम कुठे चाललेस? दुसऱ्यांदा घेईन, दुसऱ्यांदा मी येईल. ठीक आहे. असं काहीतरी बोल रे, ए, आयटम कुठे चाललेस? आणि हात पकडत मम्मी, ए सोड म्हणेन. परत मी बोलेन, आणि नंतर इकडे तोंड कर. दुर्गे मागे पकड हो काय व्हायचं ते. दुर्गे माते प्रकट हो. इथून येते म्हणजे मला बरोबर होऊन जाईल हा. मग तू इकडून मला छेड काढा. हा, असं कर. बंद तरी करते व येशील ना. दाखवा ना, मी बघते ना अजून. मग मी फोन छेडखानी दाखवायचं कधी पाहिजे. छेडखानी करेन, मग मी प्रकट होणार तेव्हा तू इकडे दिसणार आहेस मला. इकडे दिसणार. हा, हा. आणि असं करत 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 मी असं फिरेल मग, हा. मुली मी आली मुली आहे आली, तुझ्या प्रकट रक्षणा- हो. मुली मी तुझ्या रक्षणासाठी आली आहे. तू कोणासाठी नका काय करू. एक सेकंड पायाला नको पडू. चल, तू काय म्हणशील ते म्हणशील. देवी माते तू माझं रक्षण कर. तर मी म्हणेन मुली काळजी करू नको, मी आहे ना. मग तुम्ही म्हणे एक मी आली आहे. कोण आहेस तू, असं तुम्ही बोला. दुर्गे शूट. तुम्ही बोला, "ए मुलगे, मी महिषासुर आहे, महिषासुर." असं करा, ठीक आहे. आणि मग काय राय? हे माझं इकडे ठेवते. आणि मग मी आहे ना तुम्हाला असं खाली पाडणार. मीच आहे दुर्गा, मी आहे कालिका आणि नरधमांचा संहार करण्यासाठी मी ह्या पृथ्वी तलावरती आली आहे. कोण दुर्गा? मीच आहे दुर्गा. महिषासुरा तुझा मी वध करणार. अशा प्रकारे सामाजिक संदेश देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. त्यासोबतच खूप धमालही केली. हा प्रवास हा खूप एन्जॉय केला आम्ही आणि सगळ्यांनीच खूप प्रतिसाद छान दिला. तर तुम्हालाही आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. जय दुर्गा माता.